हरण्याचा आणि त्याचा फेरा आहे ह्या वर्षी. मित्रांनो, आपल्या समयेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना मान तालुक्याचे तालुका अध्यक्ष अनिकेत भाऊ फरतडे. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, आज बाईट देत आहे, बाईट देण्यामागचं कारण काय? 9 तारखेला आपण आयोजित केलेल्या सोन्या 50-50 केसरी मैदानासंदर्भात आपण बाईट देत आहोत. बरं, तर काय सांगाल त्या मैदानाच्या संदर्भामध्ये? आपण 9 तारखेचं जे मैदान घेतलेलं आहे ते एक महाराष्ट्रातील म्हणजे प्रथम सर्वात कमी प्रवेश फीचं मैदान जास्त बक्षीस असणारं घेतलेलं आहे. आणि हे सर्वात महत्त्वाचं असं आहे की पश्चिम महाराष्ट्र मर्यादित हे मैदान राहणार आहे. बरं दादा, पहिलं बक्षीस किती आहे? आपलं पहिलं बक्षीस 1 लाख रुपये आहे. आणि प्रवेश फी किती ठेवण्यात आली? 800 रुपये, फक्त 800 रुपये ठेवण्यात आलेली. आणि दुसरं काय वैशिष्ट्य असणार आहे अजून? आणि ह्या प्रथम 10 बक्षिस जे आहेत त्यातील प्रत्येक ड्रायव्हरांना 32 इंची आपण LED ठेवलेली आहे. बरं, म्हणजे जे फायनल राहणार फायनल राहणार 10 बक्षीस. बरं, आणि क्वार्टर फायनल मेगा फायनल आहे. किती? 10 बैल आहेत. एकूण 60 बैल आपले गुलालास पात्र राहणार आहेत. बरं, त्याचबरोबर मैदान कुठे संपन्न होत आहे? गेल्या वर्षीचे जे झालेले आहे मुळे वस्तीच्या फाटीवरती तिथं मैदान संपन्न होणार आहे. तिथंच. मागच्या 2 वर्षाचा अनुभव काय सांगाल? दोन्ही पर्व कशा पद्धतीने पार पडली? मागचे दोन्ही पर्व आपले उत्तम झालेले आहेत. आता तिसऱ्या पर्वाचं उत्तमच होणार आहे. नियोजन आपलं व्यवस्थित आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की नोंदीला वेळेत सहकार्य करा. नोंद पूर्ण झाल्यानंतर कोणी त्रास देऊ नये. काय वाटतं, ह्यावेळेस 1000+ गाड्या होतील का त्यापेक्षा जास्त होतील? नाही, 1000+ गाड्या दरवर्षीच आपल्याकडे लिमिटेशन आहे. आपण 1000च गाड्या घेणार आहे, याच्यावरती गाड्या घेणारच नाही. बरं, आणि जरी तसं काय वाटलं तर बक्षिसामध्ये वाढ केली जाईल का? 100%. बरं, आणखीन वाढवायची म्हणली तर. बरं, आता मित्रांनो, आपल्या समवेत गोट्या पैलवान माऊलीकर आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, दिनांक 9 ऑगस्ट रोजी मान तालुक्यातले एक मोठं भव्य दिव्य असं मैदान संपन्न होत आहे. ते म्हणजे सोन्या 50-50 केसरी आदतचं मैदान संपन्न होत आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र मर्यादित हे मैदान होणार असल्याचं आपल्याला आत्ताच तालुका अध्यक्षांनी सांगितले. तर एक युवा संघटक म्हणून तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल? हे मैदान अखिल भारतीय युवा संघटनेतर्फे मैदान होणार आहे. बरं, या मैदानात सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून आपली उपस्थिती दाखवावी ही इच्छा आहे. बरं, आणि दरवर्षी या मैदानाला चांगला उत्तम असा प्रतिसाद भेटत असतो. यावेळेस काय वाटतंय, किती दिवस अगोदर नोंदणी पूर्ण होईल? दरवर्षी प्रतिसाद भेटतोय, त्याच्यापेक्षा ह्या वर्षी लवकर 1-2 दिवस आधीच नोंद पूर्ण होणार आहे ही 100% निश्चित आहे. कारण की आपण पेडगावला बघितलेलं आहे, तिथं बी नोंदणी लवकर पूर्ण झाली. आणि ह्याच्यापेक्षा जास्त नोंदणी आत्ताच नोंदणीसाठी फोन येऊन 100-200-300 गाडी नोंद झालेली आहे. म्हणजे बघा, आज आहे तारीख 28 जुलै. आणि मैदान आहे 9 ऑगस्टला. आत्तापासूनच नोंद चालू झाली आहे. जेव्हा नोंद पूर्ण होईल त्या दिवशी किती बी तारखेला, समजा 5 तारखेला जरी नोंद पूर्ण झाली तरी आम्ही नोंद बंद करू आणि आदल्या आधी लॉट काढून आपलं सगळ्यांना हे करून टाकू. सगळ्यांमध्ये उत्साह आहे, कारण की सोन्या 50-50 केसरी मैदान म्हटलं की बैलगाडी शर्यत क्षेत्रातला एक नामांकित नंदी, तो म्हणजे मोठा सोन्या 50-50. बिनजोड आणि 3 फेऱ्यामध्ये तो बादशाह राहिलेला आहे. आता त्याचं उतरतं वय झालं आहे आणि त्याला पाहण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती तिथं प्रेक्षक येत असतात. मागच्या वर्षी आपण सुलतान आणि सोन्याचा एक ऐतिहासिक फेरा पाहिला होता. यावेळेस मात्र काय नवीन पाहायला भेटेल? हरण्याचा आणि त्याचा फेरा आहे ह्या वर्षी. त्यामुळे उतरतं आरत परत हरण्या त्याचा आणि ह्याचा फेरा आहे. उतरतं वय आहे तरी जय शेठ आपल्या शब्दाला मान देऊन तिथं बैल झुपणार आहेत. मित्रांनो, हरण्या म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रातला तो पण नामांकित नंदी आहे. आणि तो आणि हे दोन्ही किंग एकत्र आपल्याला दिसणार आहेत दिनांक 9 ऑगस्ट रोजी. धन्यवाद गोटे भाऊ. सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून या संघटनेला किंवा या मैदानाला लवकरात लवकर प्रतिसाद द्यावा ही युवा संघटनेतर्फे, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेतर्फे माझी विनंती आहे. मित्रांनो, आपल्या समयात प्रसिद्ध बैलगाडी मालक मोहिल शेठ धुमाळे आहेत. मोहिल शेठ नमस्ते. नमस्ते. काय लय दिवसातनं बाईट देताय, काय विषय? काय नाही, मीटिंगला आलतो. मीटिंगला आला होता तुम्ही. कशा पद्धतीने मीटिंग पार पडली? चांगली पडली एकदम. बरं, काय सांगाल, आता दिनांक 9 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य असं सोन्या 50-50 केसरी आदतचं मैदान संपन्न होतंय. मान तालुक्यातलं एक मोठं मैदान असतं आणि बैलगाडी शर्यत क्षेत्र या मैदानासाठी उत्सुक असतं, तर काय सांगाल? नाही, एकदम चांगलं मैदान असतंय आणि बकासूर नक्की तिथं पळायला येणार आहे आणि सर्वांनी यावं एवढीच इच्छा आहे. बरं,
त्याचबरोबर ती हरण्या आणि मोठा सोन्या एकत्र एका जोट्यामध्ये आपल्याला दिसणार आहेत त्या ठिकाणी. तर काय सांगाल, म्हणजे वाटत होतं कुणाला की बाबा ही जोडी एका जोट्यात येऊ शकते म्हणून? नाही कुणाला वाटत होतं, पण आता सगळं जुळून आलंय आणि तो योग आलाय आणि चांगला फेरा पडेल. मागच्या वर्षीचा अनुभव काय मैदानाचा, तुम्ही तिथे एक नंबर केला होता, ह्यावेळेस काय अपेक्षा बाळगून जाणार आहे? नाही चांगलंच नियोजन असेल आणि बैल पळायला असणार 100%. 100% असणार. बरं, आव्हान काय करताल नोंदीच्या संदर्भामध्ये? नाही आता बकासूर पळायला येणार आहे, सगळ्यांनी नोंद पूर्ण करून लवकरात लवकर जेवढी होईल तेवढी सर्वांनी प्रतिसाद द्यावा एवढीच. चालतंय, धन्यवाद मोहिल शेठ.